आणि आता मागच्या वेळेस आपण गर्भवती मातेचा आहार बघितला होता. सर मला क्वेश्चन पेपर हवे होते हो डायटिक्सचे. पण शिशूचा आहार पाहायचा आहे आपल्याला. शिशु म्हणजे इन्फांट. मग इन्फांट कुणाला म्हणायचं साधारणतः? तर एक इन्फांट म्हणजे ऍक्च्युली 6 मंथ पर्यंतच, मॉडर्न ह्याच्यामध्ये 6 मंथ पर्यंतच पकडतात. की 6 महिन्यापर्यंतचा काळ हा म्हणजे किंवा 3 महिन्यापर्यंतचा काळच शिशूचा इन्फांट पिरियड किंवा इन्फांट पिरियड असं समजतात. तर त्या काळात तर काही ब्रेस्ट फिडिंगच असतं. एक्सक्लुसिव्हली आपण काय सांगतो की आईच्या अंगावरती दूधच पाजायला सांगतो आपण. काही जण गुटी वटी वगैरे देतात. परंतु शक्यतो आपण सांगतो की बाहेरचं जर अंगावरचं पुरत असेल तर शक्यतो गुटी वगैरे काही देऊ नका. कारण ह्यावेळेस जे पहिलं दूध येतं ते आईचं काय असतं, कोलेस्ट्रॉम किंवा चीक असतो, आणि ते काय करतं, इम्युनिटी वाढवायला मदत करतं बेबीला. त्यामुळे जन्मल्या जन्मल्या दोघांनाही त्याचा फायदा होतो. म्हणजे काय होतं की डिलेव्हरी झाल्या झाल्या जर बेबीला आपण अंगावर, तर आईचा आणि बाळाचा बॉन्ड काय होतो, एकदम चांगला होतो, स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. नंतर सेकंड काय होतं की जे कोलेस्ट्रॉम जे पहिलं असतं, तर ते काय करतं कोलेस्ट्रॉम, तर ते मातेचं जे पहिलं दूध असतं की जन्मले जन्मले येणारं, ते कसं असतं, पिवळसर असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, चिकट स्त्राव असतो, त्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो. आणि हे काय असतं की 10 ते 40 मिली इतकं कमी स्त्रवतं एकदम. पण ते शिशूला पाजायला काय असतं, एकदम आवश्यक असतं. कारण ह्यात पौष्टिक गोष्टी असतात, भरपूर प्रथिने असतात. त्याच्यानंतर इम्युनिटी वाढवायसाठी काय असतात, म्हणजे विषाणू विरोधक द्रव्य असतात, की म्हणजे प्रतिजैविक म्हणू शकतो आपण त्याला मराठीमध्ये, किंवा इम्युनिटी वाढते त्याच्यामुळं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय असतं की क च मात्र क दुधात क जीवनसत्व असतं, पण ब जीवनसत्व तेवढं फारसं प्रमाणात नसतं, पण असतं. आणि त्यामुळे काय होतं की इम्युनिटी मिळते. इन्फांटला काय होते, शिशूला काय होते की प्रतिजैविक मिळतात, किंवा आजारांना विषाणूंना प्रतिबंध करणारी. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्याची नावं आहेत, त्या एन्झाईमची नावं आहेत. त्याच्यामध्ये काय असतं की लायसोझाईम पेरॉक्सिडेज. नाव लिहून घ्या. लायसोझाईम, LYSOZYME, लायसोझाईम पेरॉक्सिडेज. आणि झॅन्थाईन ऑक्सिडेज, XANTHINE, झॅन्थाईन ऑक्सिडेज. हम्म. तर हे दोन काय असतात साधारणतः, हे असतात इम्युनिटीसाठी किंवा प्रतिजैविक म्हणून आपण वापरू शकतो त्यांना. अं? आणि ही काय करतात आपल्याला की हे, त्यामुळे काय असतं की जन्मल्या बाळाला, की म्हणजे इव्हन सीझर जरी झालं असलं तरी दुसऱ्यांची मदत घेऊन काय करतं की आईला अंगावरती, म्हणजे बाळाला अंगावरती पाजायचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे काय होतं की आईचं पण युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. कारण युटरस काय झालेलं असतं, डिलिव्हरीमध्ये एक्सपांड झालेलं असतं. आणि जेव्हा युटरस कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच्यानंतरच प्लासेंटा, गर्भवार पडते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे. आणि पण ते कसं असतं, बेंबीच्या जवळ असतं आणि हळूहळू पूर्ववत पोझिशनला यायला त्याला वेळ लागतो. मग जर तुम्ही अंगावर पाजले तर काय होतात, हार्मोन जे स्त्रवतात ते युटरस कॉन्ट्रॅक्ट करून खाली किंवा त्याच्या आहे त्या ओरिजिनल पोझिशन मध्ये यायला मदत होते. म्हणजे बाळासाठी पण चांगलं असतं, तसंच ते आईसाठी पण अंगावरती दूध पाजणं काय असतं, एकदम चांगलं असतं. आणि शक्यतो आपण काय म्हणतो, 6 महिने तरी कमीत कमी काय एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड म्हणजे काय की अंगावरच दूध पाजा. हम्म. त्याच्या 6व्या महिन्यानंतर विनिंग पिरियड चालू होतो बेबीचा. म्हणजे विनिंग पिरियड म्हणजे काय की मग हळूहळू आपण एक 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 वरच्या गोष्टी चालू करायला लागतो. मग 6व्या महिन्यानंतर काय होतं का की टेस्ट बर्ड्स डेव्हलप व्हायला लागतात. मग आपण वरणाचं पाणी, भाताची पेज, आपण ह्या गोष्टी काय करतो, मुगाच्या डाळीचं जे वरण असतं त्याच्या वरचं वरचं पाणी, भाताच्या तांदळावरती आपण 5 पट पाणी टाकून काय करतो, त्याची पेस्ट बनवतो. मग त्याच्यामध्ये थोडस तूप, धनेजिरेचे पूड अगदी मिक्सरमध्ये ग्राइंड करून सुजीची चाळणी चाळून आपण काय करतो, असं लिक्विड द्यायला तयार करतो. म्हणजे वरणाचं पाणी, भाताची पेस्ट किंवा दूध, हा गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध, आपण काय करतो, ह्या गोष्टी काय करतो बेबीला द्यायला चालू करतो. मग त्या घ्यायला लागल्यानंतर 1-1.5 आठवड्यानंतर मग आपण काय करतो, परत काय करतो की डाळ आणि मूग, म्हणजे काय करतो की आपण तांदूळ असतात ना, तांदूळ 2 भाग घ्यायचे आणि मुगाची डाळ 1 भाग घ्यायची. ते काय करायचे, थोडेसे धुवायचे आणि वेगवेगळ्या कापडावरती वाळवायचे. त्याच्यानंतर वाळवल्यानंतर काय करायचं की ते तुपात भाजायचे. भाजताना त्यात भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडेस काय करायचे,
जिरे टाकायचे आणि ते सगळं मिक्सर मधनं काढू शकता किंवा आपण पिठाच्या चक्कीतनं काढू शकता ते. आणि ते काय करायचं, चाळून एका डब्यामध्ये भरून ते आपण ते शिजवून 2 चमचे पिठामध्ये ते म्हणजे वरण भात किंवा खिचडी आपण, कारण डायरेक्ट खिचडी केली तरी ती लवकर एवढी एवढी स्मूथ होत नाही, किंवा मग डायरेक्ट तुम्ही खिचडी पण बनवू शकता. मग ती बॉस मधनं किंवा मिक्सर मधनं वरण आणि भात काय करू शकता, ग्राइंड करू शकता. परंतु हे असं केल्यावरती काय होतं की ह्याच्यावरती बरेच संस्कार होतात, त्यामुळे पचायला काय होतं, हलकं होतं. म्हणून आपण हे करा म्हणतो. आपण डायरेक्ट डाळ भात लावतो तेव्हा ते काही भाजलेले नसतं. आपण हे कसं, आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुतलंय, त्याच्यानंतर वेगवेगळं वाळवलंय, मग परत तुपामध्ये भाजलंय आपण वेगळं वेगळं, आणि तुपामध्ये भाजून मग परत ग्राइंड करून त्यात जिरे टाकले. त्याच्यामुळे काय होतं, ह्याची काय होते की संस्कार खूप केल्यामुळे पचायला काय होतं, एकदम सुलभ आणि हलकं जातं. आणि हा पहिला. मग नंतर ज्वारीची पेस्ट देऊ शकता. म्हणजे आता हे आठवडाभर खाल्ल्यानंतर हे पचायला लागलं असं आपल्याला वाटलं की मग एक टाइमाला आपलं जे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं. हा, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पाणी मिक्स करायचंय. आणि पाणी मिक्स करून काय करायचं, मग जिरेची धन्याची सुजीच्या गाळणीने आपण किंवा सुजी चाळणीने किंवा हे धने जिरेची पूड चाळलेली असते ती त्यात थोडी मिक्स करायची, आणि ते पीठ काय करायचं, गॅसवर गाठी मोडलेलं पीठ शिजवायचं. त्याला थोडासा जिऱ्यामुळं धन्यामुळं पिवळसर कांजीवरनं येतो, एक 5 मिनिटात शिजतं पीठ. मग ते तूप घालून आपण म्हणजे साधारणतः अर्धी, किंवा आधी सगळं हे खूप लिक्विड लिक्विड बनवायचं, आधी घट्ट नाही बनवायचं. जसं जसं ते पचायला लागेल, तो थोडासा एक मोठा व्हायला लागेल तसं तसं मग ते घट्ट बनवत जायचं. मग तुम्ही असं एक एक पदार्थ, मग लापशी देऊ शकता, मग शिरा देऊ शकता, मग पातळ तिखट उपीट देऊ शकता. तिखट म्हणण्यापेक्षा पण नुसतं मिठाचं आणि ह्याचं उपीट देऊ शकता. मग बदाम किंवा खारीक काय करू शकता, हे सहानेवरती स्मॅश करून गुटी टाईप देऊ शकता. हं, तर एक बदाम आणि एक खारीक किंवा ज्येष्ठ मध, वेखंड, मग नंतर ते मृड शेंग, या सगळ्यांचं काय 6व्या महिन्यानंतर गुटी देऊ शकता तुम्ही शक्यतो. म्हणजे लोक तर जन्मल्यावरच द्यायला लावतात आयुर्वेदामध्ये वगैरे, परंतु आताच्या नवीन काळामध्ये सांगितलं जातं की शक्यतो एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडच करा. आणि एकदा तुम्ही विनिंग पिरियड चालू केला की त्या काळामध्ये तुम्ही गुटी देऊ शकता. तोपर्यंत तुम्ही आईच्या आहाराची काळजी घ्या. म्हणजे काय होतं की साधारणतः हे होतं. आणि शक्यतो पहिले 6 महिने ब्रेस्ट फीड, म्हणजे एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड सांगतो त्यावेळेस काय करायचं, आपल्याला पाजल्यानंतर बाळाला काय करायचं, ढेकर काढायची प्रत्येक वेळेस. नाहीतर काय होतं की पोटामध्ये आपण बाळ दूध पिताना साईडनी गॅसेस जातात आणि ते ओमिटिंग करू शकतात. मग ओमिटिंग होऊ शकते, किंवा जर हवा पोटात राहिली तर आपल्या काय होतं की पोटात दुखू शकतं. अशा वेळेस आपण काय सांगतो की त्यांना पाजल्यानंतर उभे धरून पूर्णपणे काय करायचं, आपल्याला त्यांना ढेकर द्यायचे. म्हणजे साधारणतः कसं असतं की 6 महिन्यानंतर पण आपण ब्रेस्ट फीड करतो. साधारणतः 1.5 ते 2 वर्ष आपण ब्रेस्ट फीड करा म्हणून सांगतोच. परंतु 6 महिन्यानंतर विनिंग पिरियड येतो. म्हणजे विनिंग पिरियड म्हणजे काय की निम्म थोड्या वेळेला ब्रेस्ट फीड पाजतो, थोड्या वेळेला वरचं फीड देत असतो आपण. तर म्हणजे साधारणतः जर आता पूर्वी आपण एक्सक्लुझिव्हली 10 ते 12 वेळा ब्रेस्ट फीड देत असो, तर नंतर नंतर काय होतं की ते प्रमाण कमी होऊन 7 किंवा 6, 8 वर येतं, आणि बाकीचे वरचे 2 फीड हे काय होतात, वरच्या गोष्टींची किंवा विनिंग पिरियड चालू होतं थोडं थोडं थोडं. म्हणजे साधारणतः पहिल्यांदा जन्मता ते 1 महिने बाळाला काय असतं की 50 ते 75 ml दूध लागतं दिवसातून 6 ते 7 वेळा. नंतर 1 ते 2 महिन्यामध्ये 75 ते 100 दिवसातून 6 ते 7 वेळा लागतो. नंतर 2 ते 4 महिन्यामध्ये 100 ते 125 मिली दिवसातून 5 ते 6 वेळा लागतं. म्हणजे बघा, म्हणजे वेळ पण कमी होते, पण फ्रिक्वेन्सी किंवा काय म्हणायचं, क्वांटिटी वाढत जाते, फ्रिक्वेन्सी कमी होते. म्हणजे पहिल्या 1 महिन्यापर्यंत 50 ते 75 मिली पण दिवसातून 7 वेळा लागतो साधारणतः. नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 75 ते 100 मिली पण ते 6 ते 7 वेळा. मग नंतर 2 ते 4 महिने 100 ते 125 मिली, परंतु ते 5 ते 6 वेळाच लागतं. आणि 4 ते 6 महिने 150 ते 175 मिली दिवसातून 5 वेळा लागतं. आणि 6 महिन्यानंतर 175 मिली ते 200 मिली ते 4 ते 5 वेळा लागतं. मग थोडक्यात काय की 6व्या महिन्यापर्यंत काय होते की त्याची भूक वाढतच जाते. म्हणजे फ्रिक्वेन्सी, मग दूध पण काय होतं की दूध जरी पुरलं तरी न्यूट्रिशन बाळाला तेवढं म्हणावं तसं मिळत नाही.
आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा विनिंग पिरियड चालू होतो. 6व्या महिन्यानंतर आपण त्याला विनिंग पिरियड म्हणतो. विनिंग पिरियड म्हणजे काय, ब्रेस्टफीड तर करायचंय पण त्याला वरचं पण खाऊ घालायचंय. म्हणजे हळूहळू काय करायचंय त्याला आपल्याला, आधी भाताच्या पेजेपासून सगळ्यात हलका पदार्थ, आयुर्वेदाने पण सांगितलंय की ते हलका एकदम, भात आहे कसा हलका पदार्थ आहे. मग भाताची पेज, मग हळूहळू काय करू शकतो आपण त्याला, वरण मुगाचे वरण, मग नंतर काय करू शकतो आपण, घट्ट थोडस खायला लागला की 2 भाग तांदूळ 1 भाग मुगाची डाळ, मी तुम्हाला सांगितलं तो प्रकार करू शकता. नंतर एकदम पातळ संध्याकाळी ज्वारीची पेज चारू शकता. हम्म त्याच्यानंतर थोडं थोडं खायला लागल्यानंतर अजून पातळ आपण तुपामध्ये गहू भाजून त्याची लापशी बनवू शकतो. नंतर रव्याचा शिरा बनवू शकतो एकदम पातळ. मग तिखट उपीट म्हणजे काय, नुसतं हळद आणि मिठाचं, तिखट घालायचंच नाही त्यामध्ये, पण पातळ रव्याचं उपीट बनवून एकदम पातळ लिक्विड बनवून खाऊ घालू शकता. खूप पातळ करायचं ते, कारण काय बाळ नुसतं गिळतच असतं त्यावेळेस. पण हे सगळं एकदम नाही चालू करायचं आपल्याला. तर साधारणतः एक 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 पदार्थ इंट्रोड्यूस करायचा, म्हणजे कशाने त्रास होतोय, काय पचतंय, किंवा नाचणी सत्वाची खीर खाऊ घालू शकता. नाचणी सत्व किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता. नाचणी विकत आणायची, ती थोडीशी धुवून घ्यायची आणि ती वाळवायची आदल्या दिवशी रात्री कापडावरती. मग ती सकाळी काय करायची, गरम नुसती कढईमध्ये काही तूप बीप न घालता नुसती भाजायची. मग त्याच्यामध्येच तुम्ही काय करू शकता, बदाम, काजू, अक्रोड, थोडस गरम करून ते पण टाकू शकता. आणि ते काय करायचे, ग्राइंड करायचे आपल्याला. पिठाची चक्की असेल घरात किंवा बाहेरून तुम्ही भरडून आणू शकता. आणि ते काय करायचे, चाळून ते जर त्याच्यामध्ये खीर, म्हणजे दुधामध्ये बनवू शकता, पाण्यामध्ये बनवू शकता. दुधामध्ये बनवली तरी चांगली, पाण्यामध्ये बनवली चांगली. त्यात मग वेलदोडे वगैरे तुम्ही ऍड करू शकता तुमच्या फ्लेवर प्रमाणे ग्राइंड करून. मग नाचणीचं सत्व म्हणजे असं एक 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 गोष्टी. मग थोडस 7व्या 8व्या महिन्यात बाळ गेलं की मग तुम्ही आपण साधारणतः फळांचा गर चमच्याने खरडून, म्हणजे सफरचंदाचा गर असं चमच्याने खरडायचा, की केळाचा गर, सफरचंदाचा गर, किंवा मग डाळिंबाचा ज्यूस करून देऊ शकता. संत्री मोसंबीचा थोडं, जर आंब्याचा सीझन असेल तर 2-3 चमचे तूप घालून आंब्याचा रस पण इंट्रोड्यूस करू शकता. म्हणजे पण एक एक गोष्ट वाढवत जायची आपल्याला, सगळं एकदम वाढवायचं नाही. जसं पचतंय, जसं आहार आहे बघत बघत आपण तशा एक एक गोष्टी काय करू शकतो, वाढवू शकतो. हम्म आता आपल्याला स्तनपानाचे फायदे किंवा महत्व बघायचंय. काय असतं की, मी तुम्हाला सांगितलं आता एक फायदा तर सांगितला, की काय असतं की आईचा आणि बाळाचा बॉन्ड स्ट्रॉंग होण्यास मदत होते. दुसरं गोष्ट काय, बाळाला खूप सिक्युअर वाटतं, कारण का 9 महिने ते आईच्या कुशीत राहिलेलं असतं. त्यामुळे आईची स्पंदनं, आईची हृदयाची स्पंदनं ते ओळखत असतात. जेव्हा ते आईला चिटकतं तेव्हा त्याला ती उबदारतापणा किंवा ती सिक्युरिटी मिळते. आणि मग त्याला ते स्पंदनामुळे त्याला कळतं की आपल्याला आपल्या जवळचं कोणतं आहे, त्यामुळे त्याला ते सेफ किंवा सिक्युअर वाटायला लागतं. त्याच्यानंतर काय, आईच्या शरीर स्वास्थ्यासाठी, कारण आईचं हार्मोनल रेग्युलेशन किंवा युटरस कॉन्ट्रॅक्शन परत पूर्ववत यायला त्या गोष्टीची काय होते, मदत होते. त्याच्यानंतर काय होतं की बाळाला जे पहिला कोलेस्ट्रॉल किंवा चीक मिळतं, त्याच्यातून बाळाची पण काय होते, इम्युनिटी किंवा प्रतिबंधक शक्ती वाढते. आणि सगळ्यात पचायला सोपं असतं ब्रेस्टफीड. आणि ब्रेस्टफीडमुळे काय होतं की बाहेरचे इन्फेक्शियस चान्सेस, जे वरचं फूड चालू केल्यानंतर आपलं हँडलिंग होतं, म्हणजे भांडी वापरावी लागतात, बाहेरचं पाणी वापरावं लागतं, आणि मग त्याला गरम करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी हँडलिंग मध्ये इन्फेक्शन व्हायचे बेबीला चान्सेस असतात. किंवा आपण बॉटलनी, शक्यतो बॉटलनी दूध पाजायचं नाही, वाटी चमच्यानी, किंवा गोकर्ण मिळतात. तर तुम्ही ते बघितलं असेल देवाला अभिषेक करायला, की अशा आकाराचं असतं, की ते गोकर्णामध्ये पण तुम्ही दूध हळूहळू थेंब थेंब पाजू शकता. म्हणजे बेबीचं इन्फेक्शस होण्याचे चान्सेस पण कमी होतात. आणि आईच्या दुधामध्ये इतके जे पौष्टिक घटक असतात ते डायजेस्ट लगेच, म्हणजे इझिली डायजेस्ट होतात. म्हणजे साधारणतः आईच्या दुधामध्ये पाणी किती असतं, 88 ग्रॅम पाणी असतं. कॅलरीज किती असतात, 65 कॅलरीज ह्या 100 ग्रॅम दुधामधल्या कॅलरीज आहेत बरं का. प्रथिने किती असतात आईच्या दुधामध्ये, 1.1. कर्बोदके किती असतात, 7.4. स्निग्ध पदार्थ किती असतात, 3.4. कॅल्शियम किती असतं, 28 मिलीग्रॅम. फॉस्फरस 11 मिलीग्रॅम. नंतर लोह नसतं दुधामध्ये आईच्या. कॅरोटीन किती असतं, विटॅमिन ए थोडक्यात, 137 मिलीग्रॅम. थायमिन 0.02 मिलीग्रॅम. रायबोफ्लेविन 0.02 मिलीग्रॅम. हे सगळे बी विटॅमिन आले, B3 B6. नंतर केसिनोजेन व लॅक्टॅल्ब्युमिनचे प्रमाण एकाच 2 प्रमाणात असतं ते. नंतर क जीवनसत्व किती असतं, 3.0.
B3 किती असतं 0.17, फॉलिक ऍसिड किती असतं 1.3 मिलीग्रॅम आणि B12 किती असतं 0.03 मिलीग्रॅम. म्हणजे थोडक्यात काय, तर एवढं सगळे एनर्जी किंवा एवढे मिनरल्स मल्टीविटॅमिन्स आपल्याला आईच्या दुधामधून बाळासाठी मिळतात. तर मानसशास्त्रीय दृष्ट्या मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता ह्याचा वेगवेगळे प्रकारे मी तुम्हाला जे फायदे सांगितले ते तुम्ही असं डिवाइड करून पण लिहू शकता की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून होणारे फायदे, शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून होणारे फायदे, त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती किंवा रोगविरोधक गुणधर्म मिळण्याचे फायदे. मग ते कोलेस्ट्रॉल पासून सुरुवात करू शकता, कारण त्याच्यामध्ये काय असतं इम्युनोग्लोबिन्स असतात आणि ते इम्युनोग्लोबिन्स काय करतात बाळाची प्रतिकार शक्ती वाढवतात. त्यामुळं पहिल्या वेळेचं चीक सुद्धा बायका म्हणतात की दूध येत नाही दूध येत नाही काय अंगावर लागायचं, मग वरचे पावडरचे डबे वापरतात. तर तसं न करता पहिला चीक सुद्धा काय होतो की खूप महत्वाचा असतो, तो रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. आणि आर्थिक घटकाचा पण भाग लिहू शकता की आईचं दूध काय असतं सहज आणि सोपं आणि सुलभ असतं. पण तेच लॅक्टोजन पावडरचे डबे किंवा नेस्ट्रोजनचे डबे जे आपण आता सध्या वापरतात बायका बाहेरचे, तर ते काय असतो की तो महागडा असतो खर्च, ते काही परवडण्याला सारखा नसतो प्रत्येकाला. आणि दुसरं काय होतं इंधनाची पण खर्च एक होते, कारण दूध परत ते बनवायसाठी पाणी गरम करणे, कोमट पाण्यात बनवणे, मग त्याच्या इंधनाची खर्च, परत 6 बाटल्या उकळा किंवा 6 वाटी चमचे उकळा, मग ते वाटी चमचे उकळून मग त्यात बनवा, बनवताना मग ते गडबड होते, बाळ रडायला लागलं की वेळ मिळत नाही, हे सगळ्या गोष्टी काय होतात की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सॅटिस्फॅक्शन ब्रेस्ट फिडिंग मध्ये असतं, बाळाला जे समाधान मिळतं ते समाधान पण काय असतं की वरच्या दुधातून किती पण पाजलं तरी सकिंग मुळे जे इफेक्ट किंवा जे समाधान म्हणतो, नुसतं सटायटी भूक कमी होणे गोष्ट वेगळे आणि सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान होणं वेगळं. ब्रेस्ट फिडिंग मुळे काय होतं की बेबीचं समाधान होतं, तोंडाला एक प्रकारचा व्यायाम असतो, 32 प्रकारच्या क्रिया करत असतं ते, ओढणे, चोपणे, ते गिळणे. मग त्याच्यामध्ये पण काय असतं की एक प्रकारचं समाधान असतं की सटायटी किंवा भूक पण काय होते लवकर पोट भरतं. तसं वरचं दूध कितीही पिलं तरी काय होतं की भूक कमी होते, परंतु समाधान म्हणून जे असतं ते मिळत नाही. आणि कसं आहे आईचं दूध हे कसं आहे स्वच्छतेच्या दृष्टीने कसं आहे एकदम नैसर्गिक आणि कसं आहे सुरक्षित अन्न आहे. नंतर ते कसं असतं मातेचं दूध कसं असतं शुद्ध असतं निर्जंतुक असतं. त्यामुळे काय होतं की अतिसार म्हणजे काय तर जुलाब होणे किंवा पोटामध्ये कळा मारणे, गॅसेस पकडणे, नंतर श्वसन संस्थेच्या आजार, ह्या सगळ्यांच्या पासून काय होतं की आईच्या दुधामुळे प्रतिबंध होतो. त्याच्यानंतर आईचं दूध कधीही उपलब्ध असतं, पटकन तुम्ही काय करू शकता, लगेच तुम्ही तिथे असाल तर त्याला लगेच रडायला लागलं की ब्रेस्ट फीड करू शकता. आईचं दूध जास्त गरम किंवा जास्त थंड नसतं, बॉडी टेम्परेचर जे आहे त्यानुसार असतं. त्यामुळे ते काय होतं की लॅक्टोज किंवा त्या मधुर दुधाला कशी असते चव चांगली असते. त्याच्यानंतर काय असतं की स्तनपानामुळे काय होतं स्त्रीची मासिक पाळी पण उशिरा येते. हम्म आपण जर ब्रेस्टफीड करत असेल खूप जास्त दिवस तर काय होतं पाळी लांबते, आणि पाळी लांबल्यामुळे काय होतं की बरं पडतं, म्हणजे उलट जर सेकंड प्रॉब्लेम म्हणजे इश्यू होण्यासाठी किंवा दोन बाळांच्या मध्ये अंतर मेंटेन करण्यासाठी पाळी लांबल्यामुळे पण वेळ काय होतो की चांगला वेळ मिळतो आपल्याला. हम्म तसंच काय स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका पण काय होतो कमी होतो ब्रेस्ट फिडिंग मुळे. त्याच्यानंतर काय असतं की आईचं दूध म्हणजे कसली भेसळ करू शकत नाही कोणी पण. आईचा आहार चांगला असेल तर दूध पण कसं असतं चांगलंच येणार. त्याच्यानंतर काय होतं की शिशुला परत पुढच्या आयुष्यामध्ये मधुमेह किंवा स्थूलता, ओबेसिटी, ताणतणाव, ऍथेरोस्क्लेरोसिस यासारख्या विकारापासून बचाव होण्याला काय होते शिशुला मदत होते. म्हणजे पुढे जाऊन समजा डायबिटीस मेलायटिस होणे, हायपरटेन्शन होणे, मधुमेह होणे, ताणतणाव येणे, ऍथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय तर श्वासवाहिन्यांच्या मध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं आणि त्याची काय होते ठिसूळता येते किंवा त्याचा लवचिकपणा कमी होतो. अशा वेळी मग स्ट्रोक वगैरे बसू शकतो किंवा हायपरटेन्शन होऊ शकतं. तर ते काय होतं की ते सगळे प्रकार काय होतात की कोलेस्ट्रॉलमुळे बाळामध्ये व्हायला प्रतिबंध येतो, म्हणजे पुढे जाऊन मोठेपणी व्हायला. हम्म आणि उलट काय कृत्रिम पोषणाने काय काय होऊ शकतं. कृत्रिम पोषणाने काय असतं कधी कधी बाळ अशक्त असलं दूध ओढू शकत नाही, अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं. समजा 800-900 ग्रॅमचं बच्चू आहे
अशा वेळेस आपण त्याला काय सांगतो की बाबा प्रीमॅच्युअर बेबी झालंय, ज्यांची वजन 1500 ग्रॅम, जे 7व्या-8व्या महिन्यात जन्मलात ते काय असतं, त्यांची पूर्ण वाढ झालेली नसते, मग त्यांची वजन कमी असतात. 800 ग्रॅम, 900 ग्रॅम, 1200 ग्रॅम, 1500 किंवा आयुजीआर बेबी असतात, इंट्रायुटराईन ग्रोथ रिटार्डेशन, म्हणजे ते 9 महिन्यांनीच जन्मतात पण त्यांचं वजन 1.5 किलो 2 किलो असं आसपास असतं, म्हणजे त्यांना इंट्रायुटराईन ग्रोथ रिटार्डेशन म्हणतात, आयुजीआर, की युटेरस मध्येच त्यांची ग्रोथ नीट प्रकारे झालेली नसते. अशा वेळेस काय होतं की बेबीला कधी कधी काय करावं लागतं आपल्याला, आपण दूध वाटीत चमच्याने अंगावरचं ब्रेस्टफीड काढावं लागतं, एक्सप्रेस करून मिल्क, आणि ते मिल्क काय करावं लागतं आपल्याला, त्या बेबीला पाजावं लागतं, किंवा ते जर पुरत नसेल काढून तर आपल्याला वरच्या कृत्रिम फीडचा पण आधार घ्यावा लागतो. आणि त्यावेळेस मग हे 3 महिन्यापर्यंतच्या खाली बच्चू असेल, 4 महिन्याच्या खाली, तर डॉक्टर सहसा अलीकडच्या काळामध्ये लॅक्टोजन पावडर किंवा एलबीडब्ल्यू असेल, बेबी लहान असेल तर लॅक्टोजन एलबीडब्ल्यू किंवा नेस्टोजन एलबीडब्ल्यू किंवा नान म्हणून काय असतात, ह्या सगळ्या पावडर्स मिळतात आता सध्या. त्याच्यामध्ये काय करतात की मिल्क पावडरच असते, मिल्क पावडर मध्ये बऱ्यापैकी फोर्टिफाईड मल्टीविटॅमिन्स, कॅल्शियम हे सगळं काय केलं जातं, ऍड केलं जातं बेबीसाठी. आणि ते दूध काय असतं की टेस्टी पण बनवलं असतं, फ्लेवर पण असतात त्याच्यामध्ये, म्हणजे एक प्रकारचा फ्लेवर असतो, व्हॅनिला फ्लेवर किंवा हे फ्लेवर, तर ते त्याच्यामुळे काय होतं की ते टेस्टी पण लागतं. आणि असे दुधाचे डब्बे काय होतात की ते कसं असतात की ते विकले जातात, आणि त्याच्यामुळे काय होतं की अगदीच जेव्हा प्रॉब्लेम असेल, आईला दूधच येत नाही, काही अडचण आहे किंवा आईला काही प्रॉब्लेम झालेत, अशा वेळेस काय करू शकतो आपण, ते दूध आपण बेबीला देऊ शकतो, पण त्यावेळेस पण बरीच काळजी घेऊन आपल्याला ते दूध पाजावं लागतं. हम्म. कधी कधी काय असतं, रिट्रॅक्टेड निपल असतं ताईला, त्यावेळेस पण ब्रेस्ट फीड करू शकत नाही. अशा वेळेस काय करायचं की त्याला ब्रेस्ट मिल्क पंप मिळतात, किंवा मग ते रिट्रॅक्टेड निपल व्यवस्थित होईस्तोपर्यंत त्यांना ब्रेस्ट मिल्क पंपनी मी दूध काढून पाजू शकतो, किंवा आपण त्याला असे पुढे आर्टिफिशियल निपल्स मिळतात, तर ते आर्टिफिशियल निपल्स पुढे जोडून पण आपण त्यांना ब्रेस्ट फीड करू शकतो. हम्म. आणि अगदीच सगळ्यांनी पण अडचण असेल तर मात्र मग वरचं लॅक्टोजन किंवा नेस्ट्रोजन आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळू शकतो. 4थ्या महिन्यानंतर मात्र आपण वरचं, बाळ जर 4 महिन्याचं झालं आणि त्याला वर आपण लॅक्टोजन पाजतोय त्याला काही अडचणींमुळे, तर अशा वेळेस आपण 4थ्या महिन्यानंतर स्विनिंग करायला सांगतो, म्हणजे डाळीचं पाणी, दूध, भाताची पेज असं आपण. जर तुम्ही कंटिन्युअसली 80% दूध जर वरचं पहिल्या महिन्यापासून पाजायला लागलात काहीतरी कारणाने, काही अडचणींनी, म्हणजे दूधच येत नाहीये, काही अडचण आहे अशा वेळेस, तर त्यावेळेस मात्र 4थ्या महिन्यानंतरच आपण ते काय सांगतो, विनिंग करायला सांगतो. म्हणजे काय करायला सांगतो की 4था महिना संपला की 5व्या महिन्यातच आपण त्यांना मुगाच्या डाळीचं पाणी, भाताची पेज, हा, किंवा नाचणीचं सत्व, असं एक 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 आपण विनिंग पिरियड करायला सांगतो. पण अगदी वरचे पावडरचे दूध वापरत असेल तर, ब्रेस्टफीड करत असेल तर मात्र आपण शक्यतो 6 महिने ब्रेस्टफीड करायला सांगतो. हम्म. आता वरचं फीड करताना पण आपण काळजी घ्यायची, म्हणजे गाईचं दूध जर 4थ्या महिन्यात तुम्ही द्यायला लागला तर ते दूध काय करायचंय, व्यवस्थित गरम करून, निर्जंतुक करून, गार करून आपल्याला बाळाला द्यायचे. त्याच्यानंतर काय, पहिल्या दिवसामध्ये काय असतं, गाईचं 4थ्या महिन्यानंतर जर तुम्ही दूध देताय तर त्याचं प्रमाण काय असतं, नुसतं गाईचं दूध आहे तसं पाजलं तर चालतंय, पण तुम्ही समजा अगदीच पहिल्या दिवसापासूनच तुमची परिस्थिती नाहीये, पावडरचे डबे परवडत नाहीत, अशा वेळेस जर तुम्ही गाईचं दूध चालू केलं तर त्याच्यामध्ये एक भाग गाईचं पाणी आणि एक भाग पाणी पाणी असं करून पण ते दूध पाजू शकता. म्हणजे काय होतं की त्यामुळं ते अं, पचायला सोपं जातं. म्हणजे पहिले थोडे दिवस काय करू शकता तुम्ही, एक भाग दुधाचा, एक भाग पाण्याचा, नंतर काय करू शकता, 2 भाग दुधाचे आणि एक भाग पाण्याचा, नंतर काय करू शकता, 3 भाग दुधाचे, एक भाग पाण्याचा, आणि नंतर काय करू शकता, काहीच पाणी न मिक्स करता पूर्णपणे पाजू शकता. शक्यतो दूध मी तुम्हाला सांगितलं की वाटी चमच्यानेच पाजायचं, बाटलीने पाजल्याने काय होऊ शकतं, कसं असतं की आपले बाळ दूध ओढतं, बाटलीला दूध बंद करावं लागतं तोंडाने, जिभेने. बाटलीतनं दूध ते ड्रिप 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 होत असतं, त्याला उलट चोखावं नाही लागत, ते येतच फटफट फटफट, त्याला उलट बंद करावं लागतं. आणि ब्रेस्टफीड म्हणजे मिल्क ब्रेस्टवर घेताना ते सक करून ओढून घ्यावं लागतं, व्यायाम होतो त्यावेळेस तोंडाला.
तर मग बेबीला कन्फ्युज होतं. बेबी म्हणजे जर तुम्ही बॉटलने दूध पाजलं तर त्याला दूध ओढावं लागत नाही, दूध आपोआप पडतंय आणि ते उलट बंद करावं लागतंय त्याला तोंडाने किंवा जिभेने जेव्हा नको असेल तेव्हा. तर मग त्यामुळे बेबी कन्फ्युज होतं की दूध ओढायचंय की दूध थांबवायचंय, त्याला कळत नाही. त्यामुळे शक्यतो वाटी चमच्याने जर दूध पाजलं तर काय होतात की येणारे प्रॉब्लेम टळतात, म्हणजे परत ब्रेस्टफीड घ्यायला त्रास देत नाहीत आपल्याला बच्चू. हम्म. नंतर प्रत्येक वेळेस झाकण, वाटी, चमचा सगळे त्याचे वाट्या वेगळ्या ठेवायच्या, त्या उकळून घ्यायच्या. मग एक वाटी संपली की परत दुसरं गरम पाणी करून ती वाटी परत गरम पाण्यात उकळायला आणि चमचा उकळायला ठेवायची. म्हणजे 6 वाट्या का ठेवायच्या? इन केस पटकन बाळाला भूक लागली, बाळ रडायला लागलं तर आपल्याला प्रिपेअर करायला सोपं जातं. मग आधी स्टरलाइज असतील वाट्या तर मग सोपं जातं. नाही तर मग परत बाळ रडायला लागलं स्टरलाइज करा, मग ते दूध घ्या, बनवा, मग ह्याच्यामध्ये गडबड होऊ शकते. हम्म. त्यामुळं शक्यतो बाटलीने दूध पाजू नका, कारण बाटलीचं कसं असतंय, बाटली किती जरी क्लीन केली तरी क्लीन करणं अवघड जातं. कारण बाटलीचं झाकण आणि बॉटल पण आपल्याला निर्जंतुक करावी लागते अशा वेळेस. आणि बाटल्या पण कधी कधी प्लास्टिकच्या असतात, त्यामुळे कंटॅमिनेशन होण्याचा धोका असतो शक्यतो प्लास्टिकमुळं. आता कृत्रिम पोषणाचे तोटे काय आहेत आपल्या बाळाला म्हणजे होणारे, आणि आई बाळाला पाजत नसल्यामुळे काय होतात की जास्त अन्न पदार्थ द्यावे लागतात. मी तुम्हाला सांगितलं नाही का की समाधानच होत नाही, म्हणजे भूक क्षमते पण एक सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, त्यामुळे बाळ सारखं सारखं दूध मागायला लागतं आणि मग अशा वेळेस जास्त दूध देण्याची गरज पडते. नंतर काय होतं की बाळाला दूध नक्की किती हवं याचा अंदाज येत नाही. किती बनवायचं, 30 ml बनवायचं, 60 मिली बनवायचं, तर हे आपल्याला अंदाज येत नाही. नंतर काय होतं की फायदा काय आहे? आईच्या अनुपस्थितीत पण दुसरं कोणीतरी पाजू शकतं, हा फायदा आहे. त्याच्यानंतर काय होतं, दुसरीकडे गेल्यावर 4 लोकांमध्ये काय होतं, निसंचोकपणे पाजता येतं, हा एक फायदा आहे. त्याच्यानंतर काय होतं, आईशिवाय इतरांकडून दूध पाजले जात असल्यामुळे काय होतं की त्यांच्यात आणि शिशूमध्ये पण भावना होण्यास, शिशु समाजशील होण्यास मदत होते. हम्म. त्याच्यानंतर काय होतं की नोकरी करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांच्यासाठी काय असतो, हा फायदेशीर पर्याय असतो. हा. आणि थोडक्यात काय, तर हे थोडेसे तोटे आणि थोडेसे फायदे फायदे बघितले आपण आता. आणि आईचं सानिध्य कमी मिळतं पण बाळाला ह्याच्यामध्ये. तोट्यामध्ये काय, आईचं सानिध्य कमी मिळतं. नंतर आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. दुधाचे तापमान आणि चव ह्याच्यामध्ये आपल्याला सातत्य राखणं जमत नाही. अस्वच्छता राहून कधी कधी बाळाला अतिसार वगैरे सारखे आजार निर्माण होऊ शकतात. आईचे दुधाचे कसे पाचक द्रव्य किंवा जे काही कंटेंट आहे ते बाळाला पचण्यामध्ये सोपे, सहज आणि सुलभ असतात, परंतु बाहेरच्या दुधामधले कंटेंट सहज, सोपे आणि सुलभ नसतात. नंतर काय होतं, वाटी चमच्याने दूध पाजल्यामुळे काय होतं, जसं चोखण्याने ब्रेस्ट फिडिंगनी कसं होतं, तोंडाला व्यायाम होतो किंवा मसाज होतो, तसं वाटी चमच्याने पाजल्याने तोंडाला काय होत नाही, व्यायाम होत नाही अजिबात. आणि काय होतं की पोट न भरल्यामुळं बाळ कुपोषित पण राहू शकतं. नंतर काय होतं, स्तनपान झाल्याने काय होतं, कर्करोगाची शक्यता कमी होते आणि गर्भाशय पूर्वस्थितीत यायला पण जो वेळ लागतो. परंतु जर तुम्ही कृत्रिम पोषण दिलं तर त्यामुळे काय होतं की युटरस पूर्ववत व्हायला आईची वेळ लागतो आणि काय होतं की स्तनपानाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट काय, नंतर काय होतं की चौथी गोष्ट म्हणजे की बाळाच्या आईला काय होतो की सानिध्य निर्माण व्हावं किंवा बॉन्ड निर्माण व्हावं, तो म्हणावा तसा निर्माण होत नाही. हम्म. तर आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की ह्याच्यामध्ये की कृत्रिम म्हणजे स्तनपान म्हणजे काय, स्तनपान करावं कधी, त्यातलं कोलेस्ट्रॉलचं महत्व काय, स्तनपानाचे फायदे काय, स्तनपानाचे तोटे काय, कृत्रिम पोषणाचे फायदे काय, कृत्रिम पोषणाचे तोटे काय. स्तनपानाच्या तोट्यामध्ये काही एकच की सगळीकडे पाणी निसंकोचपणे पाजू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस आई लागते. हे एक नोकरी करणारे बायका असतील तर त्यांना अडचण येऊ शकते. मग अशा वेळेस काय करतात की दूध आपलं काय केलं की जर आपण काढलं तर 2 तास ते ब्रेस्टफीडचं दूध बाहेर रूम टेम्परेचरला 2 तास टिकतं आणि जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तर ते 4 तास 6 तास टिकतं. त्यामुळे नोकरी करणाऱ्या बायका काय करतात,
आपलं ब्रेस्टफीडचं दूध एक्सप्रेस करून काढून वाटी चमच्यामध्ये किंवा अशा डब्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु ते मग रूम टेम्परेचरला आणून पाजावं लागतं किंवा समजा 2च तासांनी पाजायचं असेल तर बाहेर ठेवून पण जाऊ शकतात. मग 2 तासामध्ये ते बाहेरचं दूध चालतं, काढून ठेवलेलं दूध. तर असं पण करू शकतो. तर आता विनिंग मध्ये नंतर आपण चौथा पॉइंट काय बघितला? कृत्रिम पोषणाचे फायदे, कृत्रिम पोषणाचे तोटे पण बघितले. आता स्तन विमोचन पण बघितलं. स्तन विमोचन म्हणजे काय, की दूध तोडणे किंवा विनिंग म्हणतो आपण त्याला. म्हणजे दूध हळूहळू आई काय करते, अंगावरचं दूध बंद करून वरचे पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करायला लागते किंवा त्याला खाऊ घालायला लागते. त्याला विनिंग पिरियड म्हणायचं. आणि शक्यतो हा 6 महिन्यानंतर घ्यावा किंवा 6 महिने शक्यतो एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीडच करावं. पण तुम्ही जर वरचं दूध पाजत असाल तर पहिल्या महिन्यापासून जर वरचं दूध पाजत असाल तर चौथ्या महिन्यानंतर विनिंग पिरियड केला तरी चालतो अशा बाळांसाठी. नंतर काय असतं की ही संक्रमण अवस्था आहे, म्हणजे एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाण्याची. आणि त्यामुळे काय असतं, शिशूच्या आहाराची आपल्याला काळजी घेणं एकदम अत्यंत आवश्यक असते. पोषक घटक पण व्यवस्थितपणे मिळावेत अशी विचार करावा लागतो. अशा वेळेस काय असतं, दूध तोडणे किंवा विनिंग ही काय आहे, काळजीपूर्वक किंवा नियोजनपूर्वक घडून आणण्याची एक प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, दूध तोडण्याची प्रक्रिया आपण काय करायची, एकदम करायची नाही. 6 महिने झाल्यानंतर हळूहळू काय करायचंय, की आधी भाताची पेज, मग मुगाची डाळ किंवा म्हणजे त्याचं वरणावरचं पाणी, हा नंतर साबुदाण्याची गंजी किंवा ज्वारीची पेज, असं एक 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 करत आपल्याला काय करायचंय, हळूहळू वाढवायचंय. नंतर काय करायचंय, समजा आपण आईला काय असं, आई ब्रेस्टफीड कधी कधी करते, समजा सकाळी 6-9, मग दुपारी 12-3-6-9 असं करत असेल तर पहिल्या आठवड्यात सकाळी 9 वाजता आईचं दुधाऐवजी आपल्याला काय द्यायचंय, गरम दूध किंवा भाज्यांचे वरणाचे पाणी किंवा फळांचा रस असं आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करू शकता, 10-11 वाजता वरण भात, म्हणजे तुम्ही सांगितलं की खिचडी पुढच्या आठवड्यापासून काय करायचं, की 2 भाग तांदूळ, 1 भाग मूग, ते सगळं संस्कार करून ती खिचडी खाऊ घालू शकता पातळ करून. हळूहळू ते पण खाली दूध बिस्किट पण देऊ शकता 9व्या महिन्यात, 8व्या-9व्या महिन्यामध्ये. नंतर 8व्या-9व्या महिन्यापासून साधारणतः हळूहळू काय करू शकतो, फुलका, वरण किंवा भाज्यांचा गरगट्टा जो असतो, पालकचा गरगट्टा, आपण जे पातळ भाज्या करतो, पालक किंवा ह्याच्या काय म्हणतो, आंबट चुका वगैरे, तसं त्याच्यामध्ये कुस्करून किंवा वरण कुस्करून किंवा दूध चपाती कुस्करून मिक्सर मधनं ग्राइंड करून साखर टाकून असं पण खाऊ घालू शकतो बाळाला. पण ते कधी 8व्या-9व्या महिन्यानंतर, 8व्या महिन्यापासून किंवा 9व्या महिन्यापासून. जसं जसं बाळ मोठं मोठं होईल तसं तसं काय करायचं, आधी एकदम लिक्विड, मग सेमी सॉलिड आणि मग एकदम थिक आहार वय वाढेल तसं काय करायचंय, तो खात असेल तर आपण त्यांना द्यायचंय. हम्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचंय, की हे सगळं आपल्याला काळजी घेत करायचंय बाळाची. हे आता आपण काय काय बघितलं, तर साधारणतः हे काय काय आहार संबंधीच्या सूचनामध्ये आपण काय काय बघितलं, तर पहिल्यांदा ब्रेस्टफीड, ब्रेस्टफीडचे फायदे तोटे, नंतर आर्टिफिशियल फीड फायदे तोटे, आणि स्तन विमोचन म्हणजे विनिंग म्हणजे काय, हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. आता अजून बाळाचा आहार आपल्याला जे बघायचं, आता बाळ 6 महिन्यानंतर आपण त्याला वरच चालू केलं ना, एक 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 गोष्टी, इन्फंट म्हणजे मग आता ते बाळ झालं मोठं, बऱ्यापैकी काय झालं, तर त्याचं काय करायचं, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना आपण जे बघितलं, 7वा महिना, 5वा महिना, 6वा महिना आपण ब्रेस्ट फीडच केला. आता 7व्या महिन्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की पाणी न मिसळता वरचं दूध, मऊ भात, वरण भात, मऊ भाज्या, तसेच काय होतं, कुस्करून दुधापेक्षा काय करायचं, की भाकरी कुस्करून देऊ शकता किंवा ताक पण, ताक लगेच नाही पण आंब्याचा रस, फळांचा रस, ज्यूस असं आपण काय करू शकतो, देऊ शकतो. 9व्या-10व्या महिन्यामध्ये काय करायचं साधारणतः, की वाटे चमच्याने आपण त्यावेळेस खाऊ घालायचं, म्हणजे वाटीने दूध प्यायची सवय लावायची बसून. कारण 6व्या महिन्यामध्ये बाळ पाठ पकडून किंवा आधाराने बसू लागतं. कधी कधी काय काय तर बिन आधाराने पण बसतात. अशा वेळेस काय करायचं, हळुवारपणे हातामध्ये वाटी पकडायला लावून आपण त्यांना पाणी पिणे, दूध पिणे ह्या गोष्टी काय करू शकतो,
शिकवू शकतो. हळूहळू काय करू शकतो, की आपण आपल्या ताटातले पदार्थ त्यांना टेस्ट करायला किंवा म्हणजे असं वरणामध्ये कुस्करून किंवा भात वरण कुस्करून आपण आपला जो भात आहे वरण भात तो काय करू शकतो, स्मॅश करून एकदम सॉफ्ट खिचडी असं डायरेक्ट आपण त्यांना खाऊ घालू शकतो. हम्म. मग पूर्ण 11व्या महिना 12व्या महिन्यामध्ये म्हणजे बाळ जेव्हा 1 वर्षाचं कंप्लीट होतं तेव्हा साधारणतः आपल्या ताटातील सगळे पदार्थ त्यांनी खाल्ले पाहिजेत. तिखट नाही खात ठीक आहे, पण त्याच्यासाठी जे आपण मोळं बनवलंय आपलं जे जेवण म्हणजे भेंडीची भाजी, चपाती म्हणा किंवा फुलका म्हणा किंवा भाकरी म्हणा, साधारणतः काय होतात की थोडे दात आलेले असतात. अशा वेळेस ते काय करू शकतात, खाऊ शकतात ते. तर त्यांनी साधारणतः 12वा महिना म्हणजे 1 वर्षाचा होईस्तोपर्यंत मोठ्या माणसाच्या ताटातील सगळे पदार्थ तो खाऊ शकतो. मग गोड असू दे, तिखट असू दे, आंबट असू दे, कडू असू दे, हळूहळू काय करायचं त्यांना आपल्या ताटामध्ये आपण जेवताना घेऊन बसायचं जवळ. मग ते थोडं थोडं टेस्ट करतात त्याच्याबरोबर आणि मग त्यामुळे काय होतात की टेस्ट बर्ड डेव्हलप होतात, त्यांची टेस्ट डेव्हलप होते आणि हळूहळू प्रत्येक गोष्ट ते आवडीने खायला लागतात. हम्म. शक्यतो मैद्याचे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, इन्स्टंट फूड्स, शक्यतो सेरलॅकचे बंद डबे आपण वापरायला शक्यतो अगदी तुम्ही प्रवासात आहात जिथं काही अवेलेबल नाही अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की अशा पावडरचे डबे सेरलॅक किंवा तुम्ही बिस्किट दूध असं वापरू शकता. गडबड आहे, खूप अडचण आहे किंवा तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला गेला आहात अशा वेळेस तुम्ही ब्रेस्ट फीड करून नंतरच्या वेळामध्ये समजा दूध कमी पडतंय तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, दूध बिस्किट किंवा मग सेरलॅकचे डबे, लॅक्टोजनचे डबे काय करू शकता, वापरू शकता. हम्म. आणि दुसरं म्हणजे काय की आपण बाळांना काय करतो, पहिल्या महिन्यापासून काय करतो, मल्टीव्हिटॅमिन देतात डॉक्टर. हा, मल्टीव्हिटॅमिनचे ड्रॉप देतात, मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियम. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यापासून आयर्न पण द्यायला चालू करायला सांगतात, की 3ऱ्या महिन्यापासून काय बेबीला आयर्न आणि कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन ह्याचा पण काय विचार कर लक्षात घ्यायचा आहे की आयर्न आणि कॅल्शियम जे आहे ते एकत्र एका वेळेस द्यायचं नाहीये. ते दोघांच्या मध्ये वेळ ठेवायचा म्हणजे काय होत ना ते बाइंडिंग करून संडास मधून बाहेर पडतं नाही दोन्ही आहे तसं. तसं न करता आयर्न वेगळ्या वेळी आणि कॅल्शियम वेगळ्या वेळी द्यायचंय. त्याच्यानंतर हळूहळू हे सगळं आपण पाहिलं. आता आपण काय करायचं की थोडक्यामध्ये काय तर हे जे आपण पाहिलं आता सगळं हळूहळू जर मोठं झालंय वर्षाचं तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी वगैरे पण किंवा नॉनव्हेज पदार्थांचं सूप किंवा काहीतरी ते थोड्या प्रमाणात कमी तिखट असलेलं सूप वगैरे असं पण इंट्रोड्यूस करू शकता. आणि घन आहार काय तर 1 वर्षाचं झालं आपल्याला काय करायचंय, घन आहार द्यायचा आणि शक्यतो लोखंडी कढईमध्ये करायचा प्रयत्न करायचा आहे. आता पूरक अन्न देताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर एका वेळी म्हणजे पूरकांना आपण जे विनिंग पिरियड पासून जे सुरुवात करणार आहे तर त्यावेळेस लक्षात घ्यायच्या एक गोष्टी लक्षात घ्या. एका वेळी एकच नवीन पदार्थ द्यावा आणि त्याच्याशी समरस झालं की मग आपल्याला दुसरा पदार्थ देता येतो. हा, नवीन पदार्थ देताना काय करायचं, पाव चमच्याने सुरुवात करायची आणि पचल्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवायचंय. हा, तृणधान्य डाळीसारखे पदार्थ सुरुवातीला पातळ स्वरूपात देऊन हळूहळू त्याचा घट्टपणा वाढवायचंय. भाज्या व फळे देताना सुरुवातीला रसाच्या रूपात गाळून द्यायचे. नंतर चावण्याची व घन पदार्थ गिळण्याची क्षमता विकसित झाली किंवा बारीक केलेली फळे मग शिजवलेल्या भाज्या मग खाऊ घालाव्यात. त्याच्यानंतर काय, शिशुने खावं म्हणून बळजबरी करायची नाही तर मग ते काय करतात, उलटी करून काढून टाकतात. त्याची जशी भूक आहे त्याची जशी फ्रिक्वेन्सी आहे तसं आपल्याला त्याच्या कलाने घेऊन घेऊन खाऊ घालायचं, जबरदस्ती करायची नाही. नंतर चवीसाठी मीठ किंवा साखरेचा वापर करायचा परंतु मसाल्याच्या पदार्थांचा वापर काय करायचा नाहीये. जास्त मसाल्यांचे पदार्थ आपल्याला द्यायचे नाहीयेत. नंतर काय, नवीन पदार्थ एक नाही. हा, जा. नवीन पदार्थ देताना काय करायचे की शिशु जर नकार देत असेल तर काय करायचंय की थोडे दिवस जाऊ द्यायचे आणि परत तो पदार्थ इंट्रोड्यूस करायचा म्हणजे काय होतं की हळूहळू खायची शक्यता वाढते. आणि तो नवीन पदार्थ देताना सकाळच्या वेळी द्यायचा म्हणजे त्यावेळेस भूक लागलेली असते. मग तो काय होतो की नाही
आपल्याला बाळाला आवडतोय, पचतोय की नाही हे आपल्याला लक्षात येतं. हं नंतर एखादा पदार्थ खात नसेल तर थोडस त्याचं काहीतरी कॉम्बिनेशन बदलून किंवा दुसऱ्या पदार्थात मिक्स करून खाऊ घालायचा प्रयत्न करायचा आहे. हा पण बळजबरी करायची नाही जास्त. हम्म नंतर पदार्थ आकर्षकपणे समोर आणायचे म्हणजे काय होतं बाळाला पण खायची इच्छा होते. पातळ पदार्थांसाठी वाटी, चमचा किंवा दुधासाठी पाणी पिण्यासाठी कप, ग्लास याचा वापर करायचा आहे. हाताने खायची इच्छा व्यक्त केला बाळाने तर त्याला हाताने खाऊ द्यायचंय. प्रत्येक वेळेस मीच खाऊ घालते, तू सांडतो असला प्रकार करायचा नाही. तो हाताने खात असेल, थोडं सांडेल इकडे तिकडे नास करेल, परंतु हाताने खात असेल तर खाऊ द्यावे. हं नंतर इतर घरातील व्यक्तींनी पण काय करायचंय की खाण्याच्या पदार्थांना नावं ठेवायची नाहीयेत. हम्म आणि बाजारात जे पूरक असतात, पोषक घटक घातलेले ते फोर्टिफाईड असतात म्हणजे खूप न्यूट्रिशियस घातलेले असतात. त्यामुळे काय होतं पचन संस्थेवरती ताण येऊ शकतो. त्यामुळं शक्यतो घरातीलच पदार्थ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे आपण सगळं काय बघितलं की शिशु अवस्था किंवा इन्फंट अवस्था असताना आपण काय काय करणार ते पाहिलं. आता बाल्यावस्थेतील आहार म्हणजे सगळ्यात मोठा विकासाचा स्पॅन येतो. एकदम बाल्यावस्था म्हणजे काय सगळ्यात विकासाचा मोठा असं म्हणजे साधारणतः काय बाल्यावस्था आपण कधी म्हणू शकतो 2 ते 6 वर्षाचा काळ. हा ह्या काळामध्ये आपण काय म्हणू शकतो की बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजे काय तर 6 नंतरचा 7 ते 12 म्हणजे जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात पहिली दुसरीत. आता तर काय 3 वर्षाची असतानाच नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये 3 वर्षालाच नर्सरीला ऍडमिशन मिळतं. तर मग लहान गट, मोठा गट असे प्रकार असतात. त्यामुळे बाळ काय 3 वर्षाचं शाळेत जायला लागतं. परंतु बाल्यावस्था म्हणजे साधारणतः 2 ते 6 वर्षापर्यंतचा किंवा 2 ते 5 वर्षापर्यंतचा काळ पकडा आणि तिथून पुढचा काळ काय उत्तर बाल्यावस्था असं आपण पकडू शकतो. मग आता शाळेत जाण्यापूर्वी जो बालकांचा आहार आहे तो कसा असावा तर ह्या काळामध्ये काय होतं की साधारणतः वाढीचा वेग कसा असतो कमीच असतो परंतु असतो. नंतर काय होतं की वाढीमध्ये सातत्य आणि नियमितपणा आपल्याला काय होतो दिसून येतो. आणि बाळाच्या हालचालीमध्ये काय होते की दुसऱ्या वर्षापासून लक्षणीय वाढ झाली असते. म्हणजे तो चालायला लागतो, तो इकडून तिकडून फिरायला लागतो, मग बसायला लागतो किंवा रांगायला लागतात इकडून तिकडून, एक एक शब्द उच्चारायला लागतात. मग त्यामुळे काय होतं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात. त्यांच्या मागे 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 आपल्याला सारखं जावं लागतं कारण ते एका ठिकाणी शांत बसत नाहीत. कारण त्यांना प्रत्येक नवीन गोष्ट पाहायची असते. मग ते रांगणे, चालणे, उठणे, बसणे ह्या क्रिया काय होतात सतत चालू असतात. आणि मग शारीरिक वाढीला अनुसरून काय होतात बौद्धिक कृत्य पण केली जातात. म्हणजे कधी कधी काय होतात काही जणांना दात पण येतात. मग काय होतं की मग संतुलित आणि पौष्टिक आहार असणं काय असतं फार महत्वाचं आहे अशा वेळेस. आणि ह्यावेळेस काय होतं बौद्धिक आणि वाढ पण व्हायला लागते कारण नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा, चौकस बुद्धी आणि काय असतं की ह्यामध्ये ब्रेनची वाढ पण काय असते साधारणतः पहिल्या 5 वर्षापर्यंतच अफाट बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते किंवा ब्रेनचं डेव्हलपमेंट होते. तर त्यामुळं काय असतं की अशा वेळेस त्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये एंगेज करणे किंवा ऍक्टिव्हेट करणे या गोष्टी पण आपल्याला काय होतं की 90% वाढ 5 वर्षापर्यंतच मेंदूची पूर्ण होते. म्हणून अशा वेळेस ह्या गोष्टी पण काय करायच्यात आपल्याला बौद्धिक वाढ होण्यासाठी पण काय व्हायला पाहिजे त्याला बौद्धिक वाढीसाठी किंवा बौद्धिक ह्याच्यासाठी पण काय करायला पाहिजे आपल्याला त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की साधारणतः आपल्याला काय असतं की 1 ते 3 वर्षापर्यंत किती वजन असतं साधारणतः किंवा तर बाळाचं वजन 3 वर्षापर्यंत किंवा 10 किलो किंवा आपल्याकडची वजन ही 10 ते 12च्या आसपास असतात. मग उष्मांक किंवा किलो कॅलरीज किती लागतात ह्या काळात मुलांना 1060 कॅलरीज म्हणजे 1000 कॅलरीज साधारणतः म्हणू शकता तुम्ही की डेली लागतात. प्रथिनं किती लागतात तर 16.7 ग्रॅम प्रथिनं लागतात. स्निग्ध पदार्थ किती लागतात तर 27 ग्रॅम स्निग्ध पदार्थ लागतात. कॅल्शियम 600 मिलीग्रॅम लागतं. नंतर काय लागतं हे लोह किंवा आयर्न 9 मिलीग्रॅम पर लागतं आपल्याला साधारणतः. नंतर जीवनसत्व जे आहे ते पण किती लागतं आपल्याला साधारणतः 9 ग्रॅम. नंतर बीटा कॅरोटीन किती लागतं साधारणतः 400 मिलीग्रॅम लागतं बीटा कॅरोटीन.
हे सॉरी जीवनसत्व अ 400 मिलीग्रॅम लागतं. बीटा कॅरोटीन 3200 मिलीग्रॅम लागतं. नंतर थायमिन किती लागतं? 0.5 मिलीग्रॅम. रायबोफ्लेविन 0.6 मिलीग्रॅम. नियासिन किती लागतं? 8.0 मिलीग्रॅम. पायरिडॉक्सिन 0.9 मिलीग्रॅम. जीवनसत्व क किती लागतं? 40 मिलीग्रॅम. फॉलिक ऍसिड किती लागतं? 80 मिलीग्रॅम. आणि जीवनसत्व B12 किती लागतं? 0.2 ते 9.7 मिलीग्रॅम किंवा 0.2 ते 1.0 ग्रॅम. अशा वेळेस काय होतं, 2 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये कसं असतं की त्यांना खेळायची प्रवृत्ती असते, जेवणाकडे काय असतं त्यांचं लक्ष नसतं. म्हणजे 5-6व्या वर्षानंतर पण जास्त खेळण्याकडे, खाण्यापिण्याच्या पदार्थांकडे लक्ष नसतं. त्यामुळं आईलाच बाळाच्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळं आयर्न मिळण्यासाठी काय करायचं, आपल्याला लोखंडाच्या कढईमध्ये कुलताने किंवा लोखंडाच्या कढईंचा वापर करायचा आहे. नंतर व्हिटॅमिन सी साठी काय करायचे आपल्याला, लिंबू, पेरू, आवळा. मग तुम्ही ते आवळ्याचं लोणचं करू शकता किंवा आवळ्याचा साखरांबा करू शकता किंवा आवळ्याचं मोरांबा किंवा मोरावळा करू शकता. हा, तर असं सगळं वेगवेगळ्या व्हरायटी करून आपण काय करू शकतो, त्यांना बऱ्याच गोष्टी खाऊ घालू शकतो. मग बीटा किंवा व्हिटॅमिन ए मिळवण्यासाठी आपण त्यांना पपई किंवा गाजर, खिसून गाजरांच्या कोशिंबिरी किंवा सूप करू शकता गाजराचं. गाजर, मूग, शेवग्याचं सूप करू शकता किंवा आपण असं थोड्या वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोड्यूस करू शकतो आपण. किंवा मग इडली किंवा इडली कसा, हे पदार्थ पण कसे असतात की त्या उडदाच्या डाळी असते त्यामध्ये, त्यामुळे काय होतं, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, नंतर काय होतं की आपल्याला हे सगळं मिळतं व्यवस्थित. त्याच्यामुळे फर्मेंटेशनमुळे काय होतं की फर्मेंटेड पदार्थ असल्यामुळे गटचं किंवा आपल्या इंटेस्टाईनच्या फ्लोरा, जो प्रोबायोटिक फ्लोरा आहे तो चांगला विकसित होण्यास काय होते, मदत होते. म्हणजे जे काही आपण डेली खातो, तर थोडं 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 करत कसं त्यांना इंट्रोड्यूस करायचं. मग तुम्ही आलूचा पराठा देऊ शकता, इडली देऊ शकता, उत्तप्पा देऊ शकता. त्याच्यानंतर काय करू शकता की उपीट, पातळ, शिरा, लापशी, नंतर थोडे शेंगदाण्याचे किंवा गुळ शेंगदाण्याचे लाडू देऊ शकता. कारण थोडे दात आलेले असतात 2 वर्षापर्यंत, त्यामुळे ते काय असतं, थोडं 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 करत ते खायला शिकतात. किंवा पालेभाज्या, पालेभाज्या खात नसेल तर पालेभाज्यांचे पराठे करू शकता. मेथीचे पराठे, पालकचे पराठे, असे पराठे करून दह्याबरोबर किंवा लोणच्यांबरोबर किंवा जाम बरोबर किंवा समजा तुमच्या घरी साखरांबा घरी बनवलेला असते त्याच्याबरोबर, हा, ते बेबीला आपण काय करू शकतो, हळूहळू खाऊ घालू शकतो. मग ह्या वयामध्ये कसं असतं की प्रत्येक गोष्टीची वाढ कशी आहे की जास्त लागते आपल्याला, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह वगैरे. तर त्यांनी काय करायची, त्यांची विभागणी कशी करायची, आपल्याला बाळाच्या 4 विभागण्या करायच्यात. म्हणजे 4 भागात किंवा 6 ते 7 भागात, म्हणजे कमी खात असतील तर 6 ते 7 भागात विभागणी करायची. तर बालकाचं कसं असतं की एका वेळी थोडंच खातात आणि मग ते फ्रिक्वेंटली खात राहतात. म्हणून त्यामुळे काय करायचं की एका वेळी साधारणतः एखादाच पदार्थ खाऊ घालायचा आहे. मग नंतर हळूहळू काय करायचंय, दुसरा पदार्थ थोड्या वेळाने, असं करून शकून आपण त्यांना थोडं थोडं खाऊ घालू शकतो दिवसात 6 ते 7 वेळा. नंतर पोषक घटकांचं प्रमाण संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही काय पाहिजे, योग्य असावं. म्हणजे मग तुम्ही बदाम देऊ शकता भिजलेले किंवा बेदाणे देऊ शकता, काळे मनुके देऊ शकता भिजलेले किंवा अक्रोड देऊ शकता. तर असं ड्रायफ्रूट सकाळी नाश्त्याला किंवा खजूर असे देऊ शकता. की असं एखादी एखादी गोष्ट आपल्याला काय करू शकतो, किंवा फळांचं एखादं फळं खायला शिकवावीत, सॅलेड खायला शिकवावं. कारण ह्या ज्या हॅबिट तुम्ही आता डेव्हलप करणार आहे त्या हॅबिट त्यांच्या आयुष्यभर राहणार आहेत. मग तुम्ही त्यांना ते सारखंच जास्त नुसतं पेज पेज पाहिजे तसं नाही चालणार. तर आपल्याला काय, काकडी खाऊ घालणे, टोमॅटो देणे, जेवता जेवता, इथं आता इकडे तिकडे खेळता खेळता, तर ते काय होतं, चावायला शिकायला लागतात किंवा मग ते खातात हळूहळू आपल्या आपल्या हाताने. नंतर सगळे कोंडायुक्त पदार्थ द्यायचे की म्हणजे ज्याच्यावरची साल काढले नाहीत असे सगळे पदार्थ. म्हणजे ते मग बाजरी असू दे, ज्वारी असू दे, नाचणी असू दे, गहू असू दे, आपल्याकडची ही जी तृणधान्य आहेत त्यांचं सगळ्यांचं आपल्याला काय करायचं, बेबीला इंट्रोड्यूस करायचंय. नाचणी म्हणून आपण म्हणलं नाही का, पहिल्या ह्याच्यामध्ये आपण नाचणी पण इंट्रोड्यूस केली होती. तर साधारणतः काय,
तर सगळा आहार कसा पाहिजे आपला 6 ते 7 भागामध्ये विभागलेला, आणि कसा पाहिजे तो पौष्टिक पाहिजे. कारण ह्या ज्या हॅबिट आपण लहान मुलांच्या मध्ये घालणार आहे, त्या हॅबिट आपल्याला काय करणार आहे, शेवटपर्यंत त्या हॅबिट त्यांच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत. जर आता आपण फळांची सवय नाही लावली, सॅलडची सवय नाही लावली, कोशिंबिरींची सवय नाही लावली, तर हळूहळू बेबी काय होतं, मोठं झालं की खायला नको म्हणतं, किंवा ते पदार्थ खायला त्याची तयारी नसते. मॅडम आलेले आहेत. आपण आता एवढं लिहू करू, पुढच्या वेळेस घेऊ परत राहिलेला पार्ट. ओके.